भाग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री विभाग विलसे मातार शृंगावली नामे सज्जन तो नृपे वसविला श्री उर्वशीचे फिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपल्याला श्रोत्यांनीच निर्माण केला एका प्रश्नाचं उत्तर समर्थ देणार आहे. आपल्याही मनात तो प्रश्न असतो की जर का हे दृश्य जग मिथ्या आहे सारखं सारखं आम्हाला सांगताय तर ते निर्माणच का झालं. कारण दिसताय म्हटल्यावर आम्हाला त्याच्याबद्दल बोलावंसं वाटणार ना, जसं आत्ता आपलं सगळ्यांचं झालं की लगेच आपण म्हटलं आम्हाला कळतं आहे की साडी वगैरेबद्दल नाही बोलायचं पण तरी छान आहे. तर ते स्वाभाविक होतं, कारण जे जे दिसतं त्याबद्दल आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीबद्दल आपलं मत मांडणं हा मनुष्य स्वभाव आहे. त्याच्यात की चुकीचा अशातला भाग नाही. पण मग श्रोता म्हणतो जर का हे सगळं मिथ्या आहे तर मग निर्माणच करू नको, निर्माण तूच करतोयस. तर मग त्याला एक उत्तर समर्थ देणार आहेत. उत्तर एका वाक्यातच आहे खरं म्हणजे. ते म्हणतात हे दृश्य जग कोणाला दिसतं? अज्ञानी माणसाला. अज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याला हे दृश्य जग दिसतं. ज्याला ज्ञान झालं आहे तो हे दृश्य जगात अडकतच नाही. मग पुन्हा आपल्याला असं वाटतं अरे म्हणजे हे दिसतं आहे आणि आपण त्याच्याबद्दल बोलतो आहे म्हणजे आपण अगदीच पहिल्या बिगरीतच आहोत का काय. तर तसं नाही. या दृश्य जगामध्ये आपण असणार, ते दृश्य जग आपल्याला चर्मचक्षुला दिसणार, त्याच्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त करणार पण त्यात अडकणार नाही. आता याचा अर्थ कसा, तर सामान्यपणाने आपल्याला कळतं तुम्ही आम्ही एका अशा विशिष्ट संस्कारांनी मोठे झालेलो आहोत की आपल्याला लक्षात येतं की एखादी गोष्ट आवडली म्हणजे ती मला असलीच पाहिजे आहे किंवा ती तिलाच का मला का नाही असले विचार आपल्या मनात येत नाही. हे आपल्याला कळलं. संतांना ज्ञानी माणसांना दृश्य जगामध्ये ते अडकत नाहीत म्हणजे काय, तर हीच गोष्ट आहे. आपण सगळे म्हटलं की नाही की आपल्याला कळतं आहे हे असं ही चर्चा नाही करायची म्हणजे झाली की नाही, ते ज्ञानाकडे वाटचाल सुरू तर झाली. म्हणजे समर्थ आपल्याला असं सांगणार आहे की श्रोत्यांच्या ह्या प्रश्नाला उत्तर हेच आहे की ज्ञान झालं की आपण या दृश्य जगात अडकत नाही. आणि मग निरनिराळ्या उदाहरणांच्या सहाय्यानं म्हणजे हा समास वाचताना तर आपल्या लक्षात येईल की माऊलींसारखे एका पठोठात दृष्टांत समर्थ देतात. माऊलीनं जसं एखादा मुद्दा पटवायचा की रांगेनी भराभरा उदाहरणं देत जातात तसं आपल्याला इथे दिसेल. म्हणाले लहान मुली असतात ना छोट्या, तर त्या छोट्या मुलींचा एक आवडता खेळ असतो. हल्ली कमी झाला आहे बहुधा किंवा मला नात नसेल मला माहिती नाही, परंतु आपल्या लहानपणी भातुकलीचा खेळ किंवा आई व्हायचं किंवा बाई व्हायचं, शाळेमध्ये जायला लागली बालवाडीत की आवडता खेळ का की बाई व्हायचं. हातात जरा पट्टी बिट्टी घ्यायची आणि मग खुर्च्या टेबलं काही पण चालतं, ते सगळे आपले विद्यार्थी आणि जसं जसं बाई करतात तसं तसं करायचं. असे एक लहान मुलांचा तो खेळ होता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की नाही खरं काय आणि खोटं काय, दृश्य काय. आणि आपल्याला कळतं की ते जे काही मुलगी करते आहे ते सगळं मिथ्या आहे पण ते आपण गोड मानून घेतो. त्या भातुकलीच्या खेळामध्ये ती काय दाणे गुळाचा लाडू करते एवढासा एवढासा, मग ते सगळ्यांच्या हातावर देते, मग आपण वा वा काय छान झाला आहे. खोटा खोटा का होईना आपण तिच्या कब्बशीतनं चहा पितो. हे जे सगळं आहे ना हे काय आहे, हे दृश्य मिथ्या आहे हे आपल्याला कळलं आहे तरीही आपण त्याच्यात रमायला तिला आपल्याला ती भाग पाडते आहे. अशा पद्धतीनं ह्या दृश्य जगाकडे बघायचं की तेवढ्यापुरता तो आनंद तिला मिळतो आहे आपल्याला मिळतो आहे. तिचा छान म्हणजे पुढे तिला हेच करायचं आहे जणू काही की एक स्त्री म्हणून तिला मोठं व्हायचं आहे, त्याला ह्याच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्याची ती सुरुवात आहे भातुकलीने. अशा पद्धतीने आपण तो संस्कार मुलांवर करतो. अशी सगळी उदाहरणं समर्थ आपल्याला याच्यात देणार आहेत. सुरुवात तरी असं करून आपल्याला सांगितलं की सगळ्या जगातल्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्यांना खरं म्हणजे सारख्या दिसतात. मग आपण आकाशाकडे पाहिलं की आकाशाकडे पाहिल्यानंतर पौर्णिमेचा चंद्र ते चांदणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांना सारखंच दिसतं. अगदी नील आर्मस्ट्रॉंग जरी झाला तरी पृथ्वीवर तो जेव्हा बघतो तेव्हा तेच चांदणं त्याला दिसतं. हां, तो चंद्रावर गेल्यानंतर चंद्राचं दृश्य त्याला वेगळं दिसलं, त्यांनी इथे आल्यावर त्याचं वर्णनही केलं. परंतु पृथ्वीवरून जेव्हा बघतो तेव्हा सगळ्यांना सारखंच दिसतं. त्या दृश्य जगाचा जो विचार आहे
तर आपल्याला जसं हे दृश्य जग दिसतं आहे, आता फरक कुठे पडतो? आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या अनुभवाचा, ज्ञानाचा फरक पडतो. आता नील आर्मस्ट्रॉंगला आपल्या सगळं चालणं दिसेल, परंतु जेव्हा तो चंद्रावरचं सगळं बघून आला, त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास केला, त्यावेळेला त्याचं जे चंद्राबद्दलचं ज्ञान आहे ते पाहता त्याला लक्षात येईल की हे सगळं दिसतं आहे ना, हे फसवं आहे बरं का. आपल्याला आपलं दुरून दिसतं आहे, म्हणून मराठीत म्हण पडे दुरून डोंगर साजरे. तर ते दुरून छान दिसतं, बरोबर आहे, पण तसं नाही आहे. 2 मित्र होते. एका मित्राचं लग्न ठरलं होतं आणि मग बायकोचा सगळा कौतुक की कशी छान आहे दिसायला असं मित्राला सांगत होता. त्या मित्राला जरा लहर आली, त्याची चेष्टा करायची. त्याच्याकडे दुर्बीण होती. तर मला चल ये ना आमच्याकडे, तुला दाखवतो. आणि मग त्यांनी दुर्बीण लावली आणि दुर्बिणीतून कसं दिसतं, आणि तो किंचाळलाच की चेहऱ्यावरचे खड्डे पण दिसले हो. त्यामुळे दुरून डोंगर साजे, बरोबर आहे, आपल्या नजरेला सगळं छान दिसतं आहे. कारण जे नजरेच्या टप्प्यात आहे ते छान दिसतं आहे, सगळ्यांना सारखं दिसतं आहे. सगळे साधारणपणे जे एकाच संस्कारातून तयार झालेले किंवा एकाच पिढीतली मंडळी आहेत त्यांना ते अनुभव पण बऱ्यापैकी सारखे असतात. फक्त फरक एवढाच आहे की त्या वस्तूचं, त्या प्रसंगाचं ज्ञान आपल्याला कसं झालेलं आहे त्याच्यावर मग आपला हळूहळू वेगळेपणा जाणवायला लागतो. इथेच आपल्याला समाजात पाहायचं आहे, त्याचं दृश्य निरसनच करायचं आहे की जे जे दिसतं आहे ते मिथ्या आहे हे आपल्याला समजून घ्यायच्यासाठी आपल्याला उदाहरणं ते देणार आहेत. एकीकडे हे कोणाला, म्हणजे दृश्य जगासंबंधीचा अनुभव कोणाला येतो? उत्तर आहे मनाला. मनाला आपल्याला कळतं हे काय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, चक्कर मारली राम मारुती रोडवर तरीसुद्धा 4वर 1 फ्री असं वाचतो पाट्या. सगळ्यांना माहिती असतं की अरे हे काही खरं नाही आहे, आधीच किमती एवढ्या वाढवलेल्या असतात, तर ते आपल्या उगाचच आपल्याला आकर्षण म्हणून दिलेली असते, हे सगळ्यांना माहिती असतं. तरी पण बघून तर येऊ, असं ते बघून तर येऊ असं आपलं होतंच की नाही. त्या दृश्य जगातल्या या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतोच. तो आपण त्या पद्धतीने अनुभवतो. माझ्याकडे गेले 10-12 वर्ष टी व्ही नाही आहे, त्यामुळे मला टी व्हीच्या जाहिरातीतलं आत्ताचं उदाहरण देता येणार नाही, परंतु फेअर अँड लवली कधीतरी प्रत्येक तरुण मुलीला एकदा तरी ते आणून बघूया बाबा. एवढा जर चेहऱ्यात छान फरक पडत असेल, 10 चेहरे दाखवायचे आणि मग जो अगदी सावळा होता तो कसा छान लख्ख गोरापान झाला आहे असं आपल्याला बघितल्यावर मोह होणार असला. त्या दृश्याचा मोह होणं ही काही मोठी फार चुकीची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाही, हा आपल्याला होतच होतो. पण समर्थ असं म्हणा की माणसाला त्याच्या मनाला ह्या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टींचे अर्थ समजतात. पण मन बदललं, लक्षात घ्या बरं, मन बदललं की अर्थ बदली होतात. आता या सगळ्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टीतला इंटरेस्ट आपला ह्या सगळ्या संत वाङ्मयांनी सांगून 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 कमी झाला की आपलं मन बदलतं. आपलं ठीक आहे, आणि मग आपण स्वाभाविकपणानं या दृश्य जगातल्या आपल्या आनंदाशी चांगले समरस होतो. अनुभव करून घ्यायची गोष्ट आहे. अजिबात कुठल्याही बाबतीत कंप्लेंट करायची नाही. मी एकदा माझ्या भाचरांबरोबर महाडून इकडे येत होते. महाडलाच त्यांचा गाडीतला टेप रेकॉर्डर लागला. एक अर्ध्या तासाने माझ्या भाच्याच्या लक्षात आलं, हे अरे आत्या बसले मागे, जरा चांगली गाडी लावा असं त्यांनी सांगितलं. आणि माझ्याकडे बघ हसला. मी म्हटलं मला काहीच नाही फरक पडलेला, का एकही गाणं, हल्ली इंग्लिश गाणी मुलं ऐकतात, एकही गाणं मला माहितीचं नव्हतं, अर्थ माहिती नव्हता, त्याचा काही परिणाम माझ्यावर होणार होता अशातला काहीच भाग नव्हता. ते आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण त्या तालात करू शकतो. पु ल देशपांडेंनी आपल्याला ती आयडिया दिली आहे. ते म्हणायचं आहे की रेल्वेत बसलं ना की रेल्वेचा एक जो विशिष्ट आवाज असतो, रिदम असतो, त्या आवाजात आपला जप बसवायचा आणि त्या जपामध्ये आपण त्या आवाजाचा जप सुरू केला की आपल्याला त्या आवाजाचा त्रासही होत नाही आणि आपला जपही होतो. तर तसं आपल्याला सांगायला जायचं नाही, नाहीतर मग होईलच ना तू बाय बाय. त्यामुळे ते काही सांगायचं नाही, पण आपल्याला त्रास होत नाही. त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये जाऊनसुद्धा आपण अलिप्तपणानं ह्या दृश्य जगापासून दूर राहू शकतो असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. ते प्रॅक्टिस दासबोध वाचणाऱ्यांनी करायची की अरे असं आपल्याला करता येतं का, कंप्लेंट नाही करायची. काय सगळा दिवस वाया गेला यांच्याबरोबर, सगळ्या मुलांबरोबर,
ठीक आहे, त्यांच्याबरोबर पण आनंद घ्यायचा, त्यांना हवा आहे ना आपण त्यांच्याबरोबर जाणं, करायचं. पण आपण अलिप्तपणानं करू शकतो हे आपल्याला समर्थ सांगणार आहेत. कारण मनाचं रूप बदललं की आपल्या दृश्य जगातल्या गोष्टींचं रूप बदलतं. जोपर्यंत त्या मनाला या दृश्य जगामध्येच अडकावंसं वाटतं तोपर्यंत त्या दुसऱ्या जगामध्ये मन आपलं जायला तयार होत नाही. तिकडे जायला तयार झालं की इकडलं प्रेम आपोआपच कमी व्हायला लागतं. असा अनुभव आपल्याला येतो. आता ही मन बदलायचं कसं? त्या मनाच्या बदलण्यासाठी संतांचा सहवास पाहिजे, सद्गुरूंचा सहवास पाहिजे, साधना पाहिजे. नाही तर सहवास मिळो पण महाराज सांगतात की नाही की आम्ही कसं करतोय तसं करायला जाऊ नका, आम्ही कसं सांगतोय ते करा. आम्ही करतो ते करायला गेलं तर झेपणार नाही, पण कसं करा सांगतोय ना ते करा ना. नाम घ्या, बाकी होईल आपोआप सगळं. अशा पद्धतीने विचार केला तर आपलं मन बदलणं सोपं आहे, हळूहळू बदलेल. आणि मन बदललं की दृश्याचं निरसन होईल. मग या दृश्य जगात आपण अडकणार नाही. जगात जशी वस्तू आहे तशी ती संतांना जशी दिसते अगदी तितकी आपल्याला दिसेल असं नाही, पण त्यांना कशी दिसते असा विचार तर सुरू होईल. चपलांची माळ गळ्यात घातली आणि ती मुलं हसतायत, आनंदात आहेत. तुकाराम महाराज पण आनंदात आहेत. त्यांना काही अपमान वाटला नाही, त्यांना काही चुकीचं वाटलं नाही. मुलांना आनंद आहे ना. आता इतक्या टोकाला तर नाही आपण जाणार, परंतु असं पण असू शकतं असा विचार आहे की भावच वेगळा आहे. ती मुलं बिचारी पायात चपला नाही आहेत आणि ती तशीच हे करतायत आणि माझ्या गळ्यात घातल्या. आता काय फुलांचा हार आहे गळ्यात घातला म्हणजे काय. परंतु अशा प्रकारचं मनामध्ये येणं हे संतांना शक्य आहे. आणि हे वाचलं, ऐकलं किंवा आपल्याला वाटतं की अरे मग त्या तुलनेमध्ये आपल्याला काय काय करायला पाहिजे, मन कसं बदलायला हवं आहे. तो मनाचा बदल झाला की दृश्याचं निरसन होतं. निरसन व्हायचं म्हणजे काय? स्वतः संतांनी अगदी आत्मस्वरूप समजून घेतल्यामुळे त्यांना ह्या दृश्य जगामधल्या गोष्टींचा काहीच परिणाम त्यांच्यावर होत नसतो. सगळं जे दृश्य विश्व आहे ते पंचभूतात्मक आहे हे आपल्याला सांगितलं, आपल्यालाही कळलं आहे. पृथ्वी आप तेजवायू आकाशाने आहे, त्रिगुणांनी भरलेला आहे. आपला देह पण असाच ह्या 8 गोष्टींनी भरलेला आहे. हे सगळं 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 आपल्याला माहिती आहे. मग सगळ्यांजवळ असणाऱ्या या 8 गोष्टी आणि प्रत्येकामध्ये असणारा जो वेगळेपणा याचा आपल्याला अभ्यास म्हणजेच या ग्रंथांचा अभ्यास आहे. या सगळ्यांकडे तेच आहे. म्हणजे बंगाली मिठाईचं गंमत म्हणून उदाहरण आहे. बंगाली मिठाईचं मूळ काय? दूध आणि ते फाडायचं. दूध फाडायचं काय वाक्प्रचार आहे नाही, परंतु दूध फाडायचं आणि ते मेन त्याच्यावर सगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या बर्फी तयार करायच्या की झाली बंगाली मिठाई. मग नावं वेगवेगळी, रूप वेगवेगळं, पण मेन आयटम तीच. तर तसं ते आत्मस्वरूप कळलेल्या संतांचं आहे. त्यांना असं दृश्य जग वेगळं वेगळं दिसतही असेल, पण त्यांना त्या सगळ्यामध्ये ईश्वर दिसतो. वेगवेगळी माणसं दिसत आहेत, त्या सगळ्या माणसांमध्ये ईश्वर दिसतो आहे. ते आपल्याला सांगतायत की हे असं झालं की मग 8च गोष्टींनी तयार झालेली प्रत्येक गोष्ट आहे. फक्त आता आपल्यामधला फरक काय होतो संतांच्या आणि आपल्यामध्ये? तर फरक हा आहे की सत्वरज तमाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाप्रमाणे आपण असतो. त्यांना मात्र सगळं ईश्वररूप दिसतं. हा सगळ्यांच्यातला फरक आहे. आता संतांच्या सहवासामध्ये आपल्यालाही असं जग जसं त्यांना दिसतं आहे तसं दिसायला हवं असा आपला प्रयत्न आपला असतो. प्रश्न होता दृश्य मिथ्या आहे तर दिसतं का? स्वतःचा प्रश्न हा आहे. आणि मग अज्ञान आणि मुळे दिसतं तर अज्ञान दूर करण्यासाठी किती काळ साधना करावी कसं एकातून एक असे प्रश्न निर्माण होतील. त्याचं उत्तर खरं तर 6व्या समासामध्ये, याच 6व्या दशकाच्या 6व्या समासात हा प्रश्न आला होता. पण 7व्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अवधी मिळाला नाही, म्हणून आत्ता पुन्हा त्यांनी सुरुवातीला हा नवीन हे काढलं की श्रोत्यांनी पूर्वी हा प्रश्न विचारलेला आहे. मागा श्रोती पुसले होते दृश्य मिथ्या तरी का दिसत आहे, अशीच सुरुवात या समासाची केलेली आहे. याचे उत्तरं बोली जाईल ते सावध ऐका. आता मी याचं उत्तर तुम्हाला सांगतो ते ऐका. ते मला सगळं दिसेल ते सत्यच मानावं हा जो आपला स्वभाव आहे. आणि आपण अहमहमिकेने सांगतो बरं का, अगं मी पाहिलं आहे, प्रत्यक्ष पाहिलं आहे असं आपण त्याचं वर्णन करतो. म्हणून ते सांगतात देखील ते सत्याची मानावे, हे काही देखणे नव्हे, हे बघणंच नाही. जे जे दिसतं आहे ते खरं मानायचं, हे काही बघणं नाही. जे जे दिसतं आहे त्याचं एका
ज्ञानचक्षुनी अभ्यास करणं. तुम्ही आम्ही सगळे हिंदू संस्कृतीचे जाणकार. आपण ताजमहाल बघायला गेलो की आपण त्या ताजमहालाचं छान वर्णन करतोच की काय छान आहे, काय छान आहे. पण मग व्हिडिओ आपण कोणाचा तरी पाहिला, कोणातरी मुलाला विचारलं की सगळ्यात हे कुठलं आहे, तर म्हणे नाही, रामाचा सेतू आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. कारण सेतू हा त्याच्या पत्नीला तो आणायला जाण्यासाठी त्यांनी केलेलं काम आहे. हे काय थडगं आहे म्हणाला. असं वर्णन केल्यावर मग आपल्याला ती दृष्टी येते, अरे हां खरंच कितीही ताजमहाल चांगला असू दे, त्याचे मार्क लगेच कमी होऊन जातात. कारण मेल्यानंतर बांधलेलं तर थडगं आहे ना, त्यामुळे त्याला किती देणार तुम्ही. हे ज्ञानाने आपल्या दृष्टीत फरक पडतो. मुद्दा काय, तर जसं जसं दृश्य गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं तसा तसा आपल्या या दृश्य गोष्टींकडे बघण्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो आणि बदल होतो. कितीही नावडती गोष्ट असू दे पण ती आपल्या शरीराला आवश्यक आहे म्हणून ती खावी असं आपण मुलांना पटवून देतो. आपण जेव्हा मुलं होतं तेव्हा आपल्या आईवडिलांनी आपल्याला ते पटवून दिलेलं असतं. असं ज्ञान झालं की आपल्याला ते आवडायला लागतं, मग आपण कंप्लेंट करत नाही. तसं इथे आपल्याला सांगतायत की सगळं इंद्रियानं दिसतं आहे म्हणून ते खरं मानायचं. देखील ते सत्याचे मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे. ज्ञात्याचे, जो जाणकार आहे त्याचं हे देखणं नाही काही, जे दिसेल ते खरं मानायचं. स्पष्टपणानं समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि मग पुढे म्हणतात, जड मूढ अज्ञान जीवे हे सत्व मानिजे. हे असं म्हणणं समर्थांना तडाखेच देतात. आपल्याला काही पुढे स्पष्टीकरण आपण देऊ शकत नाही ना, असं नाही हो, ते वाटलं तसं आम्हाला, तसं काय नाही. तर असं वाटणं म्हणजे जडपण आहे, मूर्खपण आहे, मूढपण आहे असं सांगून टाकलं. जे दिसतं आहे ते खरं मानणं हे काही ज्ञात्याचं लक्षण नाही, जाणकाराचं लक्षण नाही. आपल्याला स्वतःला कोणी अज्ञानी म्हटलेलं मुळीच आवडत नाही. कसं आवडेल. त्यामुळे आपण सगळे ज्ञाते आहोत. तर ज्ञात्यांना काय काय दिसतं, तर पुढल्या सगळ्या तिसऱ्यापासूनच्या जवळजवळ 13व्या ओवीपर्यंत मी मगाशी म्हटलं तसं माऊलीनी समर्थांनी आपल्याला निरनिराळे दृष्टांत दिले. त्या दृष्टांतामध्ये त्यांनी असं म्हटलं की सगळे दृष्टांत आपल्या परिचयाचं आहेत, त्याच्या काही स्पष्टीकरणात फार जायला हवं असं नाही. नुसतं नाव सांगितलं तरी तुम्हाला कळणार आहे. हरिण वाळवंटामध्ये दूरवर पाणी दिसतं आहे म्हणून बिचारं जीव तोडून धावतो. तहान लागलेली असते, उन्हाळ्याचे दिवस असतात, वाळवंटात असतात, सभोवताली काहीच पाण्याचा अंशही नाही आहे आणि दूरवर पाणी दिसतं आहे म्हणून बिचारा अगदी अकांताने धावतो धावतो धावतो. पण त्याला कोण सांगणार की नको धावूस, ते मृगजळ आहे, नको धावू, तिथे नाही आहे पाणी. हे कोण सांगणार. पण तो ज्ञाता नाही आहे आणि ज्ञाता जो कोणी आहे तो सांगतोय, ते पटत नाही आहे. आता आपण कसे हरिण आहोत ते आपल्या लक्षात येईल की आपण सुद्धा जे करतो ते चुकीचं आहे असं संत आपल्याला सांगतायत, पण आपण ऐकतोय कुठे. आपण म्हणतो नाही नाही, माझा अनुभव आहे, मी पाहिला आहे, मला नक्की माहिती आहे. संत आपल्याला सांगतात असं नाही आहे. इंद्रियानी जे तुम्ही पाहताय, चर्मचक्षु जे पाहताय, त्या सगळ्यावर विश्वास ठेवू नका. 5व्या ओवीमध्ये उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मृगे देखील मृगजळ तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुचं काय म्हणावे. आता तो बिचारा पशु आहे, त्याचं ज्ञान तेवढंच आहे, त्यामुळे तो जीव घेऊन पळतो आहे, त्याला काय सांगायला जावं. मग त्याचं अज्ञान आपण मान्य केलं. आपण पण असे जीव ओतून पळतोय, आपल्या अज्ञानाचं काय करावं. वयाची 20-22 वर्ष शिक्षणात, पैसे कमवण्यात, संसार करण्यात आणि मग निवृत्त होताना आठवण होते की अरे वाया गेले आपले दिवस. 60व्या वर्षापर्यंत काहीच केलं नाही. त्या 60व्या वर्षापर्यंत अनेक वेळा संधी मिळाली होती, नाही मिळाली अशातला भाग नाही. आत्ता नाही हो मी काही करणार, निवृत्त झाल्यावर बघते, असं आपण उत्तरही दिलं होतं. कारण आपण तेव्हा ज्ञात्याकडून काही ऐकायला तयारच नव्हतं. म्हणून समजा हरणाला कोणी सांगायला जावं अरे पळू नको, तसं आपल्याला कोण सांगणार की बाबा हे नको तर संसाराच्या मागे धावू. कारण त्यातच गोडी आहे, तिथेच आनंद आहे असं आपल्याला वाटतं, भास आहे असं सगळं लक्षात येईल. गमतीला असतं पण खरं असतं. लहानपणी प्रत्येकाला आई किती प्रिय असते, पण प्रेमाची वस्तू बदलली की काय होतं. का वृद्धाश्रम आपल्या इथे निघाले. सरळ सरळ गोष्ट आहे की जे आहे ज्ञात्याच्या नजरेनं तो सांगतो आहे आपल्याला की या संसारात रमू नको. अगदी मुलं आपली म्हणून सुद्धा त्याच्यात सुद्धा अडकू नको असं सगळे संत आपल्याला सांगत आहेत. पण आपण मात्र प्रपंचामध्ये इतके लिप्त आहोत.
आता पुन्हा पुन्हा तेच तेच आपण लक्षात घ्यायचं आहे की याचा अर्थ आपण काही त्या संसारापासून दूर जाणार नाही आहोत. मनाने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. शरीराने आपल्याला याच प्रपंचामध्ये राहायचं आहे, याच मुलांचं सगळं करायचं आहे. त्याच्यामधून आपण लक्षात घ्यायचं आहे की असं होणारच. प्रत्येकाची एक चौकट असते. लहान मूल असतं तेव्हा त्याच्या चौकटीमध्ये आईवडिलांची जागा काही विशिष्ट होती. आता चौकट बदलली आहे. आता त्या ठिकाणी त्याच्या पती पत्नी मुलं यांची चौकट, त्यांची जागा मोठी आहे. आपली जागा आता कोपऱ्यात गेली. हे मान्य केलं पाहिजे ना. मनाने करायच्या गोष्टी आहेत आणि मनाने स्वीकारलं की त्याचा त्रास होत नाही. आम्ही मुळे त्या चौकटीतून हालायलाच तयार नाही. याच्या प्रत्येक गोष्टीला हा माझा सल्ला घेत होता, आता तो विचारत पण नाही. आता कशाला तुला विचारेल. त्यामुळे त्या चौकटीमध्ये आपलं स्थान काय आहे ते लक्षात घेऊन आपण जर योग्य पद्धतीनं हळूच कुणाला न कळता बाजूला झालो तर सर्वांच्या दृष्टीने आनंद होतो. असा विचार केला तर कळेल आपल्याला. स्वप्नाचं उदाहरण दिलं आहे. स्वप्नामध्ये म्हणे पुष्कळ द्रव्य आपल्याला मिळालं, अगदी छान लॉटरीचं तिकीट लागलं. पण स्वप्नच ते, जागा झाल्यावर लक्षात आलं काय रे बाबा आहे तसंच आहे. तर तसंच आपलं आहे. दृश्य जगाकडे जे आपण बघतो आहोत त्या दृश्य जगामध्ये आपल्याला काहीही मिळण्यासारखं नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कलेकडे जर विचार केला, चित्रकाराचं उदाहरण दिलं आहे समर्थाने की कला म्हणून अगदी बरोबर आहे, खरं वाटेलच आहे. त्या सावंतवाडीला ना सुंदर अगदी मातीची फळं मिळतात. अगदी खरा केळीचा घड आणि त्यांनी बनवलेला केळीचा घड समोर ठेवल्याला ओळखू येणार नाही की खरी कुठली आहे. इतकं हुबेहूब करतात. पण खाऊन नाही पोट भरणार ती केळी. शेवटी ती बघायलाच आहे. हे जसं फसवं आहे ना तसंच हे दृश्यजग फसवं आहे. त्या दृश्यजग फसवं कसं आहे ह्याच्यासाठी समर्थ आपल्याला विविध उदाहरणं देतात. पूर्वीच्या काळी दिव्यांच्या हालचालीने अशी चित्र तयार व्हायची. म्हणजे आता खूपच चित्रपटसृष्टीमध्ये शोध लागले त्यामुळे आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी कळतात. पण पूर्वीच्या काळी असं पडद्यावरती चित्र पाडून दाखवायला लागायचं आणि मग ते कसं ते खोटं आहे हे कळायचं. बरं, पुन्हा नाटकामध्ये किंवा या अशा ठिकाणी स्त्री पार्ट नसायचा, पुरुषांनाच करावं लागायचं. म्हणजे त्यांना तसं रोल केला की समजायचं. माहिती जरी असलं की ही काही स्त्री नाही आहे पण तरी देखील आपण ते समजायचं. हे जसं आपण करतो ना तसं ह्या दृश्य जगाकडे आपण बघायचं की हे खरं नाही आहे, हे खरं नाही आहे. काळ जरी बदलला ना तरी उदाहरणं फक्त बदलतील पण हे सगळं आहे. काल आपल्याला अयोध्येमधल्या रामाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीची मूर्ती आणि त्याच्या शेजारी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची मूर्ती असे 2 फोटो आलेत. आणि त्या 2 फोटोमध्ये किती आपल्याला सहज जाणवलं की जणू काही ती प्राणप्रतिष्ठा आल्यावर त्या मूर्तीचे डोळे हलले. ही सगळी जादू आहे बरं का या आधुनिक युगाची. पण आपल्याला दिसलं काय की त्या डोळे जणू काही बघतायत, दुसरीकडे बघतायत, इकडे बघतायत, आशीर्वाद देत आहेत, त्या डोळ्यातलं पाण्याचा थेंब येतो आहे. असंच सगळं आपल्याला दिसलं. क्षणभर आपल्याला वाटलं बा काय आहे, ही सगळी जादू आहे. या कॉम्प्युटरवाल्या युगामध्ये काय वाटतं ते करता येऊ शकतं. तसं केलं आहे. तसंच लक्षात घ्या की हे खरं नाही, हे खरं नाही. पण खरं नाही म्हणजे काय, त्या दृश्य असणाऱ्या मूर्तीमधला तो आनंद आपण घेतला की नाही. खरं नसूनसुद्धा आपल्या लक्षात आलं की खरंच रामराय आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत, किती छान दिसत आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्तीला किती तेज आला आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आपण नेहमी वाचतो की महाराज जेव्हा जायला निघाले त्यावेळेला रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि मग टीकाकार किंवा हे काय असं कसं होईल, दगडाची मूर्ती असं काय पाणी येतं का. अहो लोकगंगा आहे ना, लोकसागर आहे, लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. परवा आपण अनुभव घेतला. बघणारा प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. घरी बसलेत पण रामरायाचं ते सगळं वर्णन पाहिलं आहे, रूप पाहिलं आहे आणि त्या क्षणाला इतकं मन भरून सगळ्यांचं आलं. हे काय आहे तर या दृश्य जगामध्ये माणसाच्या मनाला. आता आपण आणखीन एका मुद्द्याकडे वळणार आहोत की जरी हे दृश्य जग फसवं आहे, मिथ्या आहे असं सांगून झालं, त्याच्यासाठी मनाला बदलायला सांगून झालं. आता मनाला बदलता बदलता या दृश्य जगामध्ये ज्या गोष्टी अधिकाधिक चांगल्या याच्याकडे नेत आहेत त्या आपल्याला घ्यायला हरकत नाही. सगुणपूजा आधी सांगून झाली. आधीचा समाज होता तो सगुणपूजेचा होता. त्यामुळे जर का आपण दृश्य मिथ्या असा नियम म्हणून बघायला लागलो तर हे सगुणपूजेतलं पण आनंद जाईल ना आपला.
तर तसं नाही आपल्याला करायचं. तर चांगल्या गोष्टींमधला हा आनंद आपल्याला जरूर घ्यायचा आहे, परंतु त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. याच्यासाठी आपल्याला त्यांनी दशावतारातलं उदाहरण दिलं आहे. सगळी दृश्य जी आहेत ती आपल्याला खरी वाटतात. याचं कारण आपल्याजवळ असणारं अज्ञान आहे, अविद्या आहे. सगळी काही उदाहरणं मी वाचत नाही, आपल्याला कळेल. 13व्या ओवीपर्यंत निरनिराळी उदाहरणं त्यांनी आपल्याला दिली. पुढे 14 ते 22 ओव्यांमध्ये हे जे फसवं आहे, म्हणजे जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं आपण म्हणतो, तर त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. आपल्याला बघा, आपण आकाशाकडे जेव्हा पाहतो तेव्हा या पृथ्वीवरती आकाश पालथं आहे असं वाटतं. एखाद्या पूर्वीच्या काही पेढेकाठी डबे असायचे ना, त्याचं असं झाकण असायचं, तर तसं आकाश जणू काही पालथं आपल्यावरती आहे असं आपल्याला दिसतं. आणि मग जर का आपण असं पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडलेलं पाहिलं आकाशाचं, तर ते आपल्याला बरोबर उलटं दिसतं, कारण ते प्रतिबिंब आहे ना. असं डोळ्यांनी पाहिलं तर असं वाटतं की सगळ्या क्षितिजापर्यंत आकाशाचं हे आहे, त्यामुळे ते असं पालथं आहे, आपल्यावरती झाकण असल्यासारखं आहे. पण त्याचं प्रतिबिंब जर समुद्रात पाहिलं, आपण नदीमध्ये पाहिलं, तर आपल्याला बरोबर त्याच्या उलट दिसतं. आणि म्हणून पुढल्या ह्या 7 ओव्यांमध्ये समर्थ अशी काही आपल्याला उदाहरणं देणार आहेत की बघा, आहे की नाही मिथ्या. जे डोळ्यांनी दिसतं आहे ते वेगळं आहे, प्रतिबिंबामध्ये वेगळं आहे. किंवा आपण आपल्या लहानपणी किंवा आपल्या नातवंडांच्यामध्ये आपण पाहतो की सावलीला मुलं घाबरतात, आपणही केलं असेल. आणि मग त्याची ते ज्ञान होण्यासाठी ते जे घाबरलं आहे ते घाबरलं थोडे दिवस आपण ठेवतो मुलांचं. ते बघ, तो बघ बुवा आहे बघ, तुझ्याबरोबर राहतो आहे बघ, असं आपण त्यांना दाखवतो. आणि मग त्या क्षणाला ते खरं वाटतं, हो आपण जिथे जाऊ तिथे तो आपल्याबरोबर येतो आहे, कधी लहान होतो आहे, कधी मोठा होतो आहे, असं सगळं ती सावली आपल्याला दिसते. आणि मग त्या खरेपणावर काही काळ ज्ञान झालं की मग ते कळतं की अरे हे असं आहे. मग आपल्याला तेच उदाहरण देऊन समर्थ सांगतात की अरे ते सगळं मिथ्या आहे, सावलीवरून गाडी गेली, आपल्याला काय होणार आहे का, तसं आहे. तसं इथे आपल्याला ते सांगतात की सगळं असं सारखं आहे, हुबेहूब आहे, खरं वाटेल असं आहे, पण अखेर ते खोटं आहे. जरी असं कितीही दिसलं तरी खरं नाही. अशी डोळ्यातली बाहुली असते ना, त्याच्याबद्दल ते आपण पाहतात की आपल्याला दिसेल त्या वस्तूचं प्रतिबिंब त्याच्यावर पडतं आणि मग ती वस्तू आपल्याला ज्ञात होते, असं सायन्स आपल्याला सांगतं. बरोबर आहे. पण लक्षात असं येतं की तेही काही खरं नाही, कारण नाहीतर ते प्रतिबिंबाची वस्तू आणि प्रत्यक्ष वस्तू याच्यामध्ये फरक का पडतो आहे. अशी दिसणारी वस्तू आणि प्रतिबिंब वेगळं का पडतं आहे, तर आपल्याला सुद्धा ती दिसलेल्या वस्तूचं प्रतिबिंब पडतं. त्यामुळे इथं दिसणारी ही गोष्ट वेगळी आहे आणि दिसणारी गोष्ट, डोळ्याला दिसणारी गोष्ट वेगळी आहे. त्या बाहुलीवर पडलेल्या ह्याचं प्रतिबिंब आपल्याला आहे इथे, आणि मग आपल्याला ती दृश्य गोष्ट दिसते. त्याचा पळक्या पाण्यातल्या बुडबुड्यांचं उदाहरण दिलं आहे की पाण्यावर बुडबुड येतात, त्या प्रत्येक बुडबुड्यात आपण दिसतो. आता काय एवढी शांतपणा आणि असं सगळं बघायला आपल्याजवळ वेळ नसतो, पण उदाहरण म्हणून आपण घेतलं तर हां असं होतं खरं. तर त्या प्रत्येक ह्याच्यात दिसतं, बुडबुडा फुटला की आपण जातो. याचा अर्थ असा आहे की ते सगळं जे की आहे ते सगळं मिथ्या. इतकं क्षुल्लक गोष्टी, बुडबुड्याचं उदाहरण देण्यामागचा उद्देश काय, तर दृश्य जग असं त्या बुडबुड्यासारखं क्षुल्लक आहे, नाशिवंत आहे, नाहीसं होणार आहे. काचे हातामध्ये समजा काचांचे तुकडे घेतले तर त्या काचांच्या तुकड्यामध्ये प्रत्येकात आपला चेहरा दिसेल, थोडा भाग तरी दिसेलच आपल्याला काचेच्या लहान मोठ्या तुकड्यांमध्ये. पण ते प्रत्येकामध्ये दिसणारं आहे ते काय, ते प्रतिबिंब आहे, ते खरं नाही. का बाजूला ठेवलं की सगळं नाहीसं होणार आहे असं लक्षात घेतलं तर आपल्याला दिसतं तसं नसतं, ही गोष्ट पटेल. त्यालाही त्यांनी अनंत उदाहरणं आपल्याला दिलेत. पुढल्या 22व्या ओवीनंतर खरं नाही ते पण खरं वाटतं, खरं नाही आहे पण तेही खरं वाटतं. मग असा विश्वास कसा ठेवायचा असं होतं. जर खरं नाही आहे, आणि म्हणूनच ही जे फसवं आहे ते त्याचसाठी, आता जसं फळांचं उदाहरण दिलं की माहिती आहे आपण त्याचसाठी सावंतवाडीला जाऊन मुद्दाम ती फळं खरेदी करतो आपण. पण खरं नसूनसुद्धा ते जे काही खरं वाटतं, 23वी ओवी आहे समर्थ छान वर्णन आहे. ह्याच्यामध्ये दृष्टांतच खूप दिले, त्यामुळे कळेलच आपल्याला. ऐसे हे बहुविध असे साचा सारिखेची दिसे, सगळं सारखंच दिसतं आहे, परी हे सत्य म्हणावे कैसे विश्वासावे. पण मग असं जर आहे तर विश्वास कसा काय ठेवायचा, इतकं सारखं दिसतं आहे आणि मग असं सारखं दिसलं आणि खरं नाही असं आपल्याला सांगतात. कसं आहे माहिती आहे का, एखादी गोष्ट चुकीची आहे पण ती वारंवार आपल्याला सांगितली गेली खोटीच गोष्ट पुन्हा अगदी दूरदर्शनाच्या जाहिरातींचा हाच मोठा प्रभाव आहे की एखादी गोष्ट वारंवार सांगा, खरी वाटायला लागते.
तीच गोष्ट आपल्याला जर दडपून सांगायला लागलं कोणी तर खरं वाटायला लागतं. तसं ते आपल्याला पुढल्या ह्याच्यात सांगणार आहे की भगवंताची ही जी माया आहे, म्हणजे हे दृश्य जग आहे, हे सगळं अविद्येचं रूप आहे आणि त्यामुळे आपल्या जीवाला भ्रांती पडते, आपण गोंधळात पडतो. दिसतं आहे ते आपल्याला खरं वाटतं आणि ते खरं वाटल्यामुळे आपण म्हणून त्याच्यामध्ये अडकतो. असं व्हायला नको असेल तर 24व्या पासून 30व्या ह्याच्यापर्यंत ही भगवंताची माया जी आहे ती आपल्याला भ्रमात टाकते आहे. आपल्याला आता कळलं आहे काय आहे ते, असा आपण विचार केला तर जादूगार असतो ना, त्या जादूगाराचं उदाहरण देतात की जादूगार किती खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी करतो. हल्ली आता जादूचे प्रयोग कमी झाले किंवा आता आपण मोठे झाल्यामुळे आपण जात नसू. सर्कस जादूचे प्रयोग आपल्या लहानपणी खूप असायचे आणि शाळेमध्ये असं हमखास कार्यक्रम व्हायचे आणि मग काय एकदम बदलूनच जायचं माहोल सगळा की कोणीतरी अगदी धीराचा मुलगा किंवा मुलगी त्या जादूगाराच्या त्या सगळ्या खेळामध्ये भाग घ्यायला जायची आणि मग तो जादूगार आपल्या डोळ्यांना खरोखरच काय करायचं माहीत नाही, पण आपल्याला तो जे काही करतो आहे ते सगळं खरंच आहे असं वाटायचं आणि मग ते जे काही आश्चर्य आपण व्यक्त करायचो त्याचं उदाहरण समर्थ आपल्याला देतात आणि मग लगेच सांगताय की ज्या जादूगाराला जर एवढं सगळं जमतं आहे तर मग तो खेळ कशाला करेल ना. त्याला जर नोटा छापता येत आहेत, एवढा नोटांचा पाऊस तो आपल्या अंगावर पाडतो आहे, मग कशाला खेळ करेल. त्याला हवं तेव्हा तरी नोटा छापून घ्याव्यात ना आणि करावं ना त्याला काय हवं असेल ते. पण हे कळायला किंवा हे सगळं फसवं हे कळायला ते जे वय असतं त्यावेळेला तो नोटांचा पाऊस पण खरा वाटतो. अशी आयडिया जमली आपल्याला तो मज्जा येईल नाही असं क्षणभर वाटून जातं. किंवा थोडं मोठं झाल्यावर कळतं की ही सगळी धुळफेक आहे, आपल्या नजरेवरती असंच काहीतरी तो हे करतो आणि आपल्याला ते खरं वाटतं आहे पण हे काही खरं नाही हे आपल्याला कळतं. पण तरी देखील ते बघण्याचा मोह आपल्याला होतोच की हे काय असेल. तर या दोन्ही गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात हे सगळं काय आहे जाणकारांनी लक्षात घ्यावं. हेच अज्ञान आहे. हे दृश्य जग जे आहे ते अशा पद्धतीचं आहे आणि त्या अज्ञानामुळे आहे. इतिहासाचा विचार केला तर कितीतरी आपल्याला राक्षसांच्या गोष्टी आपण नेहमी आता इतिहासाकडे पाहिलं की राक्षस म्हणजे दुर्जन आणि देव म्हणजे सज्जन अशा पद्धतीने बघायचं. तर म्हणाले राक्षसांच्या कितीतरी अशा आपल्याला गोष्टी कळायच्या की काय तर म्हणे त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस निर्माण. त्यामुळे किती युद्धामध्ये किती त्या देवांनी राक्षसांना मारावं पुन्हा निर्माणच होत आहेत. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण वाचल्या. समर्थ आपल्याला सांगतात की आता हे खरं नाही पण खरं भासतं आहे. मग खरं नाही आणि खरं भासतं आहे तर मग विश्वास का ठेवायचा की असं कसं होईल, प्रत्येक थेंबातून कसा काय राक्षस निर्माण होईल. तर याचा अर्थ असा आहे की दुर्जन हे असे वाढत्या संख्येनं निर्माण होतात. कोणीतरी काहीतरी बोलतं, विश्वास न ठेवता बोलतं किंवा त्याचा अभ्यास न करता बोलतं आणि एकाच्या जागी 10, 100, 1000 अशा पटीनं लोक त्याला खतपाणी घालतात. काही त्या शंकराचार्यांच्या विषयावर एवढी चर्चा व्हायचं कारण नव्हतं, पण बसले जायत ना ते दूरदर्शनवरती एकाचे 10, 10चे 100, 100चे 1000 करायला की तुमच्या आमच्या सज्जनांच्यात पण ती चर्चा झाली. आपल्याला सगळ्यांना माहीत होतं की असं असणंच शक्य नाही. शंकराचार्य ज्या पीठावर आत्ता आहे त्याच्याबद्दल आपल्याला हजारो वर्षाचा विश्वास आहे. ती मंडळी असं कसं करतील. आणि मग जेव्हा आपल्याला कळतं की सगळ्यांचं आशीर्वाद पत्र मोदींना गेलेली आहेत मग आपण म्हटलं किती धुळफेक ही. जे दिसतं तसं नसतं. पण आपण सुद्धा फसलो ना. आपण पण त्याच्यावर कितीतरी चर्चा केली. हो बाबा मी बातमी वाचली आणि सगळे म्हणत आहेत की असं कसं शंकराचार्य केलं. मग किती त्याच्यावर तर्क लढवले. काँग्रेसवाल्यांनी विकत घेतलेले शंकराचार्य आहेत. काहीही म्हणजे त्याला काहीही पायपोच नाही कुठल्याही विधानाला. अशा पद्धतीची विधानं आपण ऐकली, केली, एकमेकाला सांगितली. हे जे आहे ते समर्थ आपल्याला खरं नाही आहे पण खरं आहे असं वाटणं यावर आपल्याला विश्वास ठेवला जातो आणि ते चुकीचं आहे. याच्यासाठी पण तरी खूप सारी उदाहरणं आपल्याला दिलेत. आपल्याला रामायणामध्ये माहिती आहे की रावण एकदा तबकामध्ये रामाचं हुबेहूब शीर घेऊन गेला सीतेकडे आणि सीतेने त्याचं निरीक्षण केलं आणि तिच्याही लक्षात आलं की हे खरं आहे, काहीच खोटं नाही, जे दिसतं तसं नाही आहे, सगळं माहिती आहे. पण तरीही तिने जे काही पाहिलं की केसांपासून पाहिलं की केससुद्धा कुठेही आर्टिफिशियल नाहीच आहे. आणि मग तिच्या बुद्धीच्या जीवावर तिने एक मोठाच प्रस्ताव रावणासमोर टाकला. ती रावणाला म्हणाली
की मी यांच्याबरोबर सती जाणार आणि आता तू काय कर, माझे वडील इथे नाही आहेत, तू वडील हो आणि मला सहाय्य कर. असं त्यांनी एकदमच बदलून टाकलं. आता हे पुढला भाग सोडून देऊया आपण, कारण ती ज्ञानी होती, ती रामाची पत्नी आहे, त्यामुळे तिला सगळं हे, पण तिलासुद्धा जे दिसतं आहे ते खरं वाटलं. आता माहीत होतं रामावरती पूर्ण विश्वास होता, हनुमंत येऊन गेलेला होता, जे काही घडायचं आहे ते सगळं तिला म्हणतात तसं सगळं दृश्य दिसत होतं, पूर्ण विश्वास होता. तरीही जे दिसलं ते खरं वाटलं. मुद्दा हाच सांगताय की खरं नसताना खरं वाटतं आणि मग त्यावर विश्वास आपण का ठेवायचा, कसा ठेवायचा, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. की अशा उदाहरणांनी आपल्याला कळतं आहे. द्रोणागिरी आणायला मारुती निघाला आणि वाटेमध्ये त्याला उशीर व्हावा. दुष्टमंडळी सगळीकडे आहेत हो, म्हणजे आत्ता जसं आपल्याला त्या दुष्टमंडळींचा त्रास होतोच आहे की कुठे कुठे काड्या घालता आहेत आणि आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टीला अडथळा येत आहेत. तर तिथेसुद्धा काय केलं त्यांनी, तर त्या कालनेमी नावाचा राक्षस होता, त्यांनी ऋषींचं सोंग घेतलं आणि वाटेमध्ये छान आर्टिफिशियल आश्रम तयार केला आणि तो ऋषी आणि त्या आश्रमामध्ये हनुमंत उड्डाण करून जातो द्रोणागिरी हे करायला, तर त्याला थांबवला. पण हनुमंताच्या लक्षात जे दिसतं तसं नाही आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, आपण आत्ता इथलं निघालंच पाहिजे. तो हनुमंत आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे, म्हणून त्याच्या लक्षात आलं. आपल्याला नेमकं समर्थ हेच सांगतं की तुम्ही बुद्धिमत्ता वरिष्ठ व्हा, ज्ञाते व्हा, जाणकार व्हा, दृष्ट गोष्टीवर विश्वास ठेवू नका, जे जसं दिसतं आहे तसं नाही आहे. आपल्याकडे ना आपण मराठीमध्ये छान छान म्हणी आहेत, अर्ध्या कुंडाने पिवळं होणं. आपल्याला खरं काहीच माहिती नसतं, एक जण दुसऱ्याबद्दल आपल्याला सांगतं आणि आपण हो का असं आहे का, आणि लगेच आपलं मत असं करतो की त्या व्यक्तीबद्दल लागेल फुलीच. खरं म्हणजे असं काही असल्याचं कारण नाही, परंतु निदान आपण अशा व्यावहारिक गोष्टीमध्ये तरी या अशा प्रकारच्या विधानाचा, समर्थाने दिलेल्या विधानाचा आपल्यामध्ये अवलंब करायचा. की कोणी काही म्हणू दे, हल्ली आज नाती खूप कमी झाली आहेत, एक एक दोन दोन भावंड आपण असतो आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या ना तर अंतरतात लोक. तर तसं आपण प्रयत्नपूर्वक कुणीही काहीही आपल्याशी कसंही वागला. नेहमी आपण पाहतो समर्थ दासबोधात अनंत ठिकाणी आपल्याला सांगतात की आपल्याशी जे चांगले वागतात त्याच्याशी आपण चांगलेच वागतो, तसं चांगलं वागण्याला आपल्याला काहीच वाटत नाही, पण आपल्याशी वाईट वागणाऱ्याशी पण आपण चांगलं वागलं पाहिजे. कितीतरी वेळा असं होतं, मीच आपला फोन करायचा, हिला कधी आठवत पण नाही. नको आठवू दे, कर, वर्ष 2 वर्ष जातील, पण एक वेळ अशी येईल की सगळं गोड होऊन जाईल. हा आपल्याकडून भाग. दासबोध शिकायचं म्हणजे काय करायचं, तर हे झालं पाहिजे. आणि आता छान आपल्याकडे किती किती सुंदर गोष्टी हातात आहेत की असं काही प्रत्यक्ष आपल्याला दरवेळेस घरी जाऊन अपमान सहन करायचा काही विषय नाही आहे. आपण व्हॉट्सॲपच्या द्वारा, फोनच्या द्वारा संबंध ठेवू शकतो. त्यामुळे आपण प्रयत्नपूर्वक हा विचार करायचा की जे खरं नाही आहे ते आपल्याला खरं वाटतं आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. 30व्या ओळीपर्यंत समर्थाने आपल्याला सांगितलं की असे कालनेमीसारखे अनेक अनेक राक्षस आपल्यासमोर येतील, परंतु ते काही खरे नाहीत हे लक्षात घ्या. काय असतं, दैत्य दुष्टच आहेत, त्यांचं कामच मुळी ते आहे. पण का होतं, भगवंतालासुद्धा म्हणजे सज्जनालासुद्धा ते खरं वाटतं. तुम्हाला वाटतं म्हणजे काय आपलं काही चूक नाही आहे, आपण काय अज्ञान अविद्या म्हणत असलं तरी चूक नाही. आता भगवान त्या रामालासुद्धा सीतेने सांगितलं त्या हरणाच गेला ना हरणाच्या मागे, म्हणजे खरं वाटलंच की नाही, काही त्याला खरं वाटल्याचं कारण नव्हतं. आता आपण म्हणूया वाल्मिकीने सांगितल्याप्रमाणे की सगळी योजनाच होती की त्याला मारीच रूप घेऊन आला होता, माहीतच होतं. पण सीतेला या ठिकाणी एकटं ठेवून आपल्याला जायचं आहे, तर सीतेला तो का पटवू शकला नाही की अगं तो खरं हरिण नाही आहे, तो मारीच आहे, ओरडू दे त्याला. परंतु भगवंतांनासुद्धा या अशा प्रकारे मोह होतो, अशा कथा आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे दुष्टांचं, दुर्जनांचं कपट कल्पनेपलीकडलं असतं. काय दुष्ट दुर्जन कपटीपणा करतील आपल्याला कल्पनाच येणार नाही. खरोखरच सांगते, परवा तुमच्या पण सगळ्यांच्या मनात तसाच भाव असेल. परवा क्षणभर सारखं मनात येत होतं की तो सोहळा नीट पार पडू दे हो, कुठे काही व्हायला नको हो. काय भरोसा द्यावा, तो माणूस 3 दालनं चालत येतोय, ते सगळं इथे धडधडत होतं की कुठे काही होणार तर नाही ना.
कारण आपलं मन असं आहे ना, फार मन वाईट आहे. कारण या दुष्ट दुर्जनांचं कपटीपण आपल्याला कळतच नाही. कालनेमी होऊन गेला म्हणजे आज काय कालनेमीचे वंशज नाही आहेत का? काय आहेत ना. तिथे आपल्याला कळतं की आपण विश्वास का ठेवायचा नाही, तर कुठल्या गोष्टीला काय कधी घडेल माहीत नाही. 33व्या ओळीमध्ये 3 शब्द आपल्याला समर्थांनी सांगितले. मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची बोडंबरी आणि भगवंताची नाना परी विचित्र माया. हे जे दृश्य जग आहे भगवंताचं आहे ते आपल्याला कळलं की हे जे काही माया आहे हे सगळं भगवंतांनी निर्माण केलं आहे. पण ते सांगताय मनुष्य पण किती किती कृत्रिम गोष्टी तयार करतो. या कृत्रिम गोष्टी ज्या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत त्याला बाजीगरी किंवा जादूगिरी म्हणायचं. आपल्याला सगळ्यांना अनुभव असतो. एखादी छान दागिना घालून येते आणि आपण कौतुक आहे, काय छान आहे गं, किती तोळ्याचा. मग ती हसते, मग काय झालं, खोटा आहे. आता याचा अर्थ काय, ही मनुष्याची जी आहे ती जादूगिरी, बाजीगिरी असं तरी सांगितलं आहे की बाजीगिरी आहे. की असं इतकं हुबेहूब केलेलं असतं. बरं गंमत अशी आहे, आमच्या बायकांच्यामध्ये जरा जास्त गंमत आहे ही, की एखादी व्यक्तीच अशी असते की तिने खोटे घातलेलं तरी खरे वाटतात, आणि एखादी स्त्री अशी असते की ती खरा दागिना घातलेला असेल तरी लोक तिच्याकडे रुगून बघत नाही, तिला वाटते हिला काय जमणार आहे, ही खोटंच घालून. असं सुद्धा आम्ही अर्थ लावतो. त्यामुळे ही मनुष्याची जी आहे ना ही सगळी जादूगिरी बाजीगिरी आहे. राक्षस दुष्ट प्रवृत्तीचे लोक हे असं जेव्हा करतात ना, कृत्रिम गोष्टी करतात, खोटेपणा करतात, त्याला इंद्रजाल किंवा ओडंबरी असं म्हणतात. आणि तेच सगळं भगवंत त्याला माया असं आपण म्हणतो. हे दृश्य जग आहे, हे फसवं आहे, माया आहे. जसं आपल्याला दिसतं आहे तशी प्रत्येक गोष्ट नाही आहे असा आपण विचार करायचा. सगळं खऱ्याप्रमाणे दिसतं. माया जी दृश्य जग आहे ती खऱ्याप्रमाणे दिसते. विचार केला तर हे सगळं नाहीसं होणार आहे, ते काही राहणारं नाही आहे. सारखं काय मग अशी म्हटलं, सारखं नजरेत असल्यामुळे आपल्याला ते खरं वाटतं आहे. सारखं दिसतंच आहे ना. एका पाठोपाठ एक दुकान, आमच्या गल्लीत तर आता बघवत नाही हो, एका पाठोपाठ एक हॉटेलं. म्हणजे चांगल्या माणसाचं इथून जाताना इथं जावं का काय. खरं माहिती आहे की एका ठिकाणी आपल्याला कुठेही समाधान मिळणार नाही आहे, परंतु सारखं दिसून माझ्या घरी येणारा प्रत्येक माणूस जाऊन आलीस ना समोर, आता काय सांगावं, नाही सांगावं तरी 45 हो सांगितलं तर खोटं बोललंच होईल. त्यामुळे कारण जे सारखं दिसतं आहे ना ते सारखं दिसणं म्हणजे मोहात टाकणं आहेच. तसं समर्थ आपल्याला सांगतात की सारखी नजरेस पडते म्हणून ती माया आहे, पण ती खरी नाही. दृश्य जगात आपण वावरतो आहे, कळायला लागल्यापासून, दिसायला लागल्यापासून, समजायला लागल्यापासून आपण या दृश्य जगात आहोत. मग आपल्याला ते खरं वाटतं आहे, पण ते खरं नाही आहे. आणि मन आपलं याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ होतो आहे. एकदा मनाने जर आपण ठरवलं की हे दृश्य जग खरं नाही आहे, खरं काय आहे, आणि ते तर आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे की खरं जे आहे ते निर्माण ज्यांनी केलं आहे तो परमात्मा खरा आहे. तो माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, सगळ्या चराचरामध्ये आहे. त्याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. परंतु अज्ञानामुळे आपल्याला दृश्य जगालाच खरं वाटतं आहे आणि त्यामुळे आपला गोंधळ होतो आहे. अविद्येमुळे, अज्ञानामुळे मी म्हणजे देह आहे असं आपण म्हणतो आहे, तिथे आपली गडबड होते की माझं खरं स्वरूप मला लक्षात येत नाही आहे. माझं नाव, माझी पदवी, माझं घर, माझी मुलं बाळं, माझ्या एवढीच हे म्हणजे मी असं मला वाटतं. आणि बघणाऱ्याला पण असं वाटतं की हे म्हणजे काय, तर हिच्या सगळ्या या बाहेरच्या गोष्टी, तर असं नाही आहे. खरं काय आहे, परत ती जी देहबुद्धी आहे ती देहबुद्धी जाईपर्यंत खरं काय ते आपल्याला कळणार नाही. देहबुद्धीमुळे आपल्याला हे दिसतं आहे तेच खरं वाटतं आहे. एकदा का आपल्या लक्षात आलं तर हळूहळू आपली प्रगती होईल आणि परमात्म्यापर्यंत आपण पोचू. 46व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला या सगळ्याचा थोडासा अखेरच्या भागामध्ये सांगितलं की अस्तीचा देही माशांचा गोळा, बाहेर म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. आपला देह काय आहे, हाडांचा सापळा आहे. आता शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला किती हाडं आहेत, काय काय आहे ते सगळं आपल्याला माहिती असतं. त्या सगळ्या रचनेचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. बरं, त्याच्यामध्ये मांसाचा गोळा आहे, हाडं आहेत, त्या हाडाच्या पिंजऱ्यामध्ये मांसाचा गोळा आहे. आता हे जे डोळे आहेत, ह्या डोळ्यांनी मी काय पाहीन, तर ह्या सगळ्याच्या पलीकडे असणारं जे काही आत्मा आहे तो मी पाहीन. असं जर मी म्हटलं
तर ते म्हणतात की आपला देह म्हणजे सापळा, त्या सापळ्यामध्ये असणारा गोळा आणि या डोळ्यामध्ये मी हे सगळं पाहीन, हे काही ज्ञान नव्हे. काही विशिष्ट मंडळींना ते कळेल देखील, पण ज्ञानी माणसाचं बोलणं हे कसं, हे बोलणं असंच असेल की मला हे दिसतं आहे, तर हे की खरं नाही. म्हणजे आत्मा दिसून नसू दे, पण या सगळ्या गोळ्याला आणि ह्या सगळ्या हाडांना रचनेत बसवणं आणि त्यांच्याकडून सगळं करवून घेणं, याच्यासाठी आत असणारा आत्मा जो आहे तो दिसला नाही तर जो आहे ना, हे आपल्याला मान्य करावं लागतं ना. म्हणून ते सांगतात की मी पाहेन असं म्हणणं हे अज्ञान आहे. की मला कळलं की हे शरीर कसं तयार झालेलं आहे, पुरत नाही हो. आज सगळ्या डॉक्टरांनी पण कबूल केलेलं आहे की सगळं माहिती असतं, पण तरीसुद्धा ईश्वराची योजना काय आहे ती लागतेच ना. मग जर का हे काही लॅबॉरेटरीमध्ये वस्तू एकत्र घालून तयार करण्याची गोष्ट नाही आहे लहान बाळ म्हणजे, त्याच्यासाठी जे काही हवं त्याच्यामध्ये तो जो काही आत्मा भरायचा आहे ते काही डॉक्टरांना बाहेरून भरता येणार नाही. हाडांची रचना करता येईल, मांसाचा गोळा भरता येईल, कदाचित रक्ताचा प्रवाह पण फिरवता येईल. आपण निरनिराळे वर्णन, इतकं सायन्स पुढे गेलं आहे की ती कवटीसुद्धा बाजूला काढून ठेवली जाते, ऑपरेशन केलं जातं, पुन्हा बसवली जाते, असं सगळं वर्णन आपण वाचतो. त्यामुळे सायन्स पुढे गेलेलं आहे. पण तरीही हे सगळं मी करीन असं जर एखाद्याने म्हटलं तर नाही शक्य. कारण तू त्याच्यात आत्मा कसा भरणार आहेस, न दिसणारा आत्मा कसा भरणार आहेस, इथे गडबड होते. म्हणून ते आपल्याला सांगतात की असं ज्याला वाटतं आहे तो ज्ञाता नव्हे, आंधळा. तो करेल सगळं, याच डोळ्यांनी करणार हे सगळं, परंतु तो काही ज्ञाता नाही. त्याला म्हणतात, त्याला केवळ मूर्ख, आंधळा म्हणावं लागेल, असं स्पष्ट शब्दात त्यांनी आपल्याला सांगितलं. मग आता हा सगळा जो काही घोटाळा आहे आपल्याला, आता सगळा घोटाळाच आहे ना. दिसताय डोळ्यांनी त्याला मानायचं नाही, जे दिसतं आहे ते खरं नाही, ते विश्वासाचं नाही. बरं, समर्थांचे जे मुद्दे आहेत ते इतके चपकल आहेत की आपल्याला लक्षात आलं की हो खरंच आहे, अगदी बरोबर आहे ते म्हणतात, ते होत आहे खरं असं. त्यामुळे हा सगळा घोटाळा जो होतो आहे तो फक्त एका गोष्टीमुळे होतो आहे की आपण देहबुद्धीमध्ये अडकलेलो आहोत. तेव्हा मी कोण हे समजून घेणं, या देहाच्या मीपणाचा त्याग करायचा की आपोआप सगळं होईल. कितीतरी मंडळींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपल्याला आपल्या देहाचा अवयव वेगळा करता आला पाहिजे. गुडघा दुखतो आहे, योजना करायच्या सगळ्या, औषधं लावायची, द्यायचं, पण आता त्याला सगळ्याचा असा बसा आणि मग ना आपल्याला देव सहाय्य करतो. काल दुपारपर्यंत मी तुम्हाला निरोप पाठवणार होते की कालचा संध्याकाळचा वर्ग होणार नाही, असं अगदी अजब आलं होतं आहे. पण काय समर्थन सुधीर रानड्याला माझ्याकडे यायची बुद्धी झाली. खरंच काल अनुभव घेतला आहे मी. सुधीर माझ्याकडे आला आणि मला बोलताच येत नव्हतं. मी बस म्हटलं, पाणी दिलं, खाल्लं आवाज आला. अरे म्हटलं काय कळतच नाही, फुटतच नाही आवाज, असं मी त्याला सांगत होते. त्यांनी मला लगेच औषध लिहून दिलं आणि औषधाच्या एका गोळीने काम झालं. मी आत्ता पण तुमच्याशी बोलते, काल रात्री पण बोलले. ही सगळी कृपा असते भगवंताची. नाही तर खरोखर शरीराला आपल्याला बाजूला ठेवणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. म्हणजे काय करायचं, शरीराला बाजूला ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर ही योजना भगवंत करतो. त्याला सांगायचं की मी तुझं काम करणार आहे. आमच्या अक्का वेरणकर म्हणून होत्या, दासबोध सखोल अभ्यासाचा अभ्यास ज्यांनी तयार केला अभ्यासक्रम, त्या जेव्हा गेल्या त्याच्या अगोदर 8 दिवस त्यांची भागवत कथा नगरला होती आणि ज्यांच्याकडे भागवत कथा होती त्यांनी छान मोठा मंडप घातला होता आणि खूप मोठा सोहळा तिथे व्हायचा होता. पहिल्या दिवशी सकाळी या बाईला 3 ताप अंगात आणि दुपारी भागवत कथा 3-3 तास अक्का सांगायच्या. 8 दिवस कथा सांगायचे. बिचारा घरच्यांचं धाबं दणाळलं, एवढ्या लोकांना बोलून ठेवला, एवढं सगळं केलं आणि आता कथा कशी होणार, बरं पर्यायी कोण कथाकार आपल्याला मिळणार. त्या शांत होत्या, त्यांनी काहीच नाही म्हटलं. आणि कथेच्या आधी दुपारी 1:30-2ला म्हणाल्या मला आंघोळीला पाणी द्या. आंघोळ केली, देवासमोर बसल्या आणि कृष्णाला रागात म्हणाल्या तुझी कथा सांगणार आहे, आता काय तो ताप काढून ठेव माझ्या बाजूला, असं त्याला रागावून म्हणाल्या. आणि तो सगळी 3 ते 6 व्यवस्थित कथा खणखणीत 6 वाजता पुन्हा गुरगुरतून ताप भरायला झोपल्या जाऊन. हे 8 दिवस त्या करत होत्या. हे सगळं आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तर ही सगळी म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की देह विसरायचा म्हणजे काय, तर आपल्याला योग्य वेळेला योग्य ती भगवंत निर्माण करतो गोष्ट की तुला हे करायचं आहे ना आणि हे करणंच योग्य आहे ना, मग त्याच्यासाठी लागेल ती मदत तो देतो. आपल्याला जे सांगताय की देहाच्या मीपणाचा त्याग करायचा. मीपणाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं आहे
की या देहाकडून जे काही काम करून घ्यायचं आहे ते मी करते असं वाटलं तर गेली गडबड. मी नाही करत आहे, कोणीतरी ईश्वर माझ्याकडून हे काम करून घेतो आहे, त्याच्यात आडकाठी माझा देह आणत असेल तर ती आडकाठी त्यांनीच बाजूला केली पाहिजे. या देहाच्या माध्यमातून होणार सगळ्या गोष्टी, हे बरोबर आहे, देहाच्या माध्यमाशिवाय होणार नाही, पण काम कोणाचं आहे? त्याचं आहे. मग त्यांनी त्या सगळ्या आलेल्या अडचणी बाजूला केल्या पाहिजेत. मग ते आपल्याला सांगतात की हा सगळा घोटाळा त्यामुळे होतो आहे, की ह्या देहबुद्धीमुळे, की मी सांगते, मी करते आहे, मला निरूपण करायचं आहे. मग समर्थ म्हणतील बस. हा विचार मला तर कळेल की बस लक्षात येतो की अरे अशी काही आपल्याला निर्माण करतात सिच्युएशन की त्याच्यातून मार्ग आपला येतो. त्या मीशी अनन्य झालं, एकरूप झालं तर अगदी खात्रीनं आपल्याला काहीतरी समाधान अंगी मिळण्यासाठीचे सगळे प्रयत्न भगवंत करतात. समर्थ पुढे उदाहरण देत आहेत आपल्याला की उन्हाळ्यामध्ये सगळी सृष्टी अगदी शुष्क होऊन जाते, तापते बिचारी, आणि त्याच्यावर जर आपण पाणी मारलं तर छान सुगंध येतो. आपला आता कॉन्क्रीटच्या घरात राहणाऱ्या तुम्हा आम्हाला हा जुन्या अनुभवावरच आठवण करून द्यायला लागते आता, की तो अनुभव आपण नित्याने घेऊ शकत नाही, पण आपल्या लहानपणी आपण अनुभव घेतला आहे की तो आपला अगदी आवडता कार्यक्रम असायचा की संध्याकाळी अंगणात पाणी मारायचं की तो जो काही छान सुगंध यायचा. इतकी अत्तरं झाली आहेत पण त्या सुगंधाचं अत्तर नाही तयार करता आलं, कारण ते देवाचंच काम आहे. त्या शुष्क झालेल्या मातीतून येणारा गंध आजपर्यंत नाही कोणाला करता आला. आता सायन्स खूप पुढे गेला आहे, कदाचित पुढे मागे करतील देखील, पण लक्षात असं येईल आता हा जो काही आहे किंवा काही वनस्पती अशा अगदी दुर्वांसारखी सामान्य वनस्पती आपल्याला दिसेल की आत्ता बघा शुष्क अशा ह्याच्यात आपल्याला दुर्वा मिळत नाही, पण त्याची मुळं ती जमिनीमध्ये जिवंत असतात. पहिला पाऊस पडू दे की सर 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 त्या वाढतात. तर ह्या जशा गोष्टी आहेत ना निसर्गामधून आपल्याला ह्या शिकायला मिळतात. तर आपल्याला सुद्धा असं लक्षात येईल की आपलं जीवन हे असं आहे, त्या सगळ्यातून आपल्याला काय काय घेता येईल. क्षणभंगूर आहे, आज आहे उद्याचं आपल्याला माहिती नाही, पण जे काही कालावधी आपण आहोत त्या कालावधीमध्ये या मोहामध्ये न गुंतता आपल्याला काय काय करता येऊ शकेल त्याचा विचार घ्यायचा. तो जो अनंताचा शोध त्याला म्हटलं आहे, आत्म्याचा शोध म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही तो आहेच आहे, त्या आत्म्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी अनंताचा शोध असं म्हटलं. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे. जेव्हा आपण असा विचार करू त्यावेळेलाच आपल्याला हा अनुभव येईल. देहबुद्धीपासून दूर राहायचं म्हणजे काय, आपण मोठ्या मोठ्यांची उदाहरणं घेतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की असं कसं शक्य आहे. आपण की गोलवलकर गुरुजींचं उदाहरण नेहमी घेतलेलं आहे की पाठीला आतमधून गळू झालं होतं आणि तरी देखील ते ऑपरेशन करताना ते म्हणाले की काही काळजी करू नका, मी तिथून माझ्या जाणीवच काढून घेईन. आणि त्या काळामध्ये असा क्लोरोफॉर्म देणं उचित मानलं जायचं नाही, म्हणून क्लोरोफॉर्म न देता ऑपरेशन करायचं होतं. तर मला काही हरकत नाही, किती वेळ लागेल तेवढ्या वेळामध्ये मी तिथली जाणीव काढून घेईन, तिथे मला यातनाच होणार नाहीत. आणि तसं ऑपरेशन आपल्याला नग जरी उसवलं ना तरी डॉक्टर म्हणतात थांबा मी इथे एक इंजेक्शन देतो म्हणजे तुम्हाला दुखणार नाही. हल्ली पेन किलरचा मारा आपल्यावर लगेच होतो. आता ते बरा माझे मेवणे स्कूटरचा धक्का लागून पडले आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा फ्रॅक्चर झालेलं हाताचं ऑपरेशन केलं. मी म्हटलं 3 दिवस काय करायचं, इतका पेन किलरचा मारा होता. कारण ते मी म्हटलं तुला हाताला कशा होत नाही आहेत, तर काय माहिती. मी विचारलं डॉक्टरला, म्हटलं हो काय नाही, मला त्यांना पेन किलर दिला आहे ना, काही नाही होणार. तसं नाही तर माझीच जाणीव मी तिथून काढून घेतली की मला ह्या देहाची जाहीच होणार आहे. आता ही गोष्ट आपल्याला अवघड आहे. गुरुजींना जमलं म्हणजे तुम्हाला सामान्यानं ते जमणार नाही. मग मी मला जमणार नाही, मग मी याचा अर्थ कसा लावायचा. तर निदान चांगली गोष्ट करायची ती मी करत नाही आहे असं तरी आपण देवाला सांगूया की बाबा हे तुझं आहे, हे तू करणार आहेस, मी करणार नाही असं म्हटलं की आपल्याला त्याचा अर्थ लगेच कळेल. आणि म्हणून ते सांगतात की पुढलं जे निरूपण आहे तिथे देहबुद्धीचं लक्षण मी सांगणार आहे की देहबुद्धी काढायची म्हणजे काय करायचं. किंवा चुकापणीला तो मी कोण बोलिले असं ते म्हणतात की हा जो सगळा घोटाळा निर्माण होतो आहे, मी कोण हे नीट आपल्याला समजून घ्यायचं आहे. देहाच्या मीपणाचा त्याग करून खऱ्या मीशी आपण अनन्य व्हायचं आहे. तो खरा मी कोण आहे हे तुम्हाला सांगायचं. खरा मी कोण आहे दृश्य डोळ्याने दिसतो तो कळतो आहे आपल्याला, पण मग मी खरा कोण तो जो आहे त्याचं समाधान होईल असं उत्तर मी तुम्हाला पुढल्या समासात देणार आहे. असं या दृश्य निरसनाबद्दल
आता गोंधळात पडायचं आपलं की कारण जे जे दिसत आहे ते आपल्याला दिसतंच आहे डोळ्यांनी, पण तरी देखील त्याच्या मागे एक सत्य काय आहे ते पडताळून पाहण्यासाठी आपल्याला आपल्यापुरता तरी निदान हा देह जो आहे आणि ज्यांनी आपला देह हा दुसऱ्यांसाठी वापरला, कालच्या आमच्या मनाच्या शोकामध्ये हाच विषय होता की दुसऱ्यांसाठी ज्यांनी वापरलं त्याचं नाव होतं देह त्यागी त्या कीर्ती मागे उरावी. जिवंत असताना कुणा संतांना सुद्धा चांगला अनुभव नाही हो. ज्ञानेश्वर माऊलीला दारात नाही हो कोणी उभं केलं, पाणी नाही हो दिलं. त्या आजोळच्या घरासमोर गेल्यानंतर त्या आत असणाऱ्या मामा मामी आजीला काय यातना झाल्या असेल की दारात अडणाऱ्या पोरांना मला काही देता येत नाही आहे कारण समाजाचा माझ्यावरती रोष होईल. असे प्रसंग जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्या लक्षात येतो की खरंच जिवंतपणी नाही आपल्याला हे मिळत. मग समर्थाने म्हणून देह टाकल्यावर तरी तुमचं कोणीतरी नाव घेईल असं काहीतरी करा. मग चांगलं नाव घ्यायला हवं असेल तर आपल्यापुरतं करून नाही भागणार. आपली कीर्ती सत्कीर्ती वाढावी, आपलं नाव नंतर यावं असं जर व्हायला हवं असेल तर काय करावं लागेल, दुसऱ्यासाठी काहीतरी करावं लागेल. दुसऱ्यासाठी जो करतो त्याचं नाव होतं. आता दुसऱ्यासाठी करायचं म्हणजे अगदी खरं खरं सांगायचं मुलांसाठी आईवडील करतात, ड्युटी आहे, कर्तव्य आहे, केलंच पाहिजे, उदंड पैसा खर्च करतो, सगळं करतो. पण रामकृष्ण परमहंस म्हणतात एक पिंच ऑफ सॉल्ट असतं. क्षणभर आपल्याला जरा वाईट वाटेल परंतु रामकृष्ण म्हणतात म्हातारपणी ते आपलं करणार आहेत. हे कुठेतरी आत असतं. मी आत्ता सगळं करतो आहे, बदल्यात आमच्या म्हातारपणी मुलं आमचं करणार आहेत असं त्यावेळेला मनात असतं. आता बाकी आणखीन काही स्पष्टीकरण करायची आवश्यकताच नाही आहे. तिथेसुद्धा करताना आपण आपली ड्युटी म्हणूनच करायचं, म्हातारपणी करतील ह्याच्या भरोश्यावर करायचं नाही. सुरुवात आपण केली की चौकट बदलली की आपली जागा बदलते. त्यामुळे आपल्या चौकटीमध्ये आपल्याला आता छोटी जागा आहे हे गृहीत धरूनच आपण त्या दृश्य जगाकडे पाहिलं तर आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं, आपण कष्टी दुःखी होत नाही. हे दृश्य निरसनाकडे पाहायचं. हे जग जसं आहे ना ते तसं आपल्याला स्वीकारावं लागेल. काळाप्रमाणे जसा अगदी 2 पिढ्या अगोदर की प्रत्येक घरामध्ये कोणीतरी अशी बिचारी एकटी असणारी बाई राहायला असायची. सोळी बाई किती घरातल्या असायच्या की आत्या असायची, कोणाची तरी मावशी असायची आणि काय नाही ती व्यवस्थित त्यांच्या घरातला एक सदस्य असं तिला वागवलं जायचं, असं ती आरामात राहायची. ती काय असं नाही की ती गरजू आहे म्हणून तिने कामं करायची आहेत अशातला पण काही भाग नसायचा. अगदी तिला मानाचं सन्मानाचं स्थान असायचं. आज कुणाकडे आपली वासरं व्हायलासुद्धा मावशा माम्यांकडे जाईल अशी झालेली आहे. हा जो काळाप्रमाणे हे दृश्य निरसन बाजूला करायचं सगळं हे की आतमध्ये आपल्याला छान दिसेल आणि सगळ्यांशी चांगले आनंदाचे संबंध आपण ठेवू शकू. ही देहबुद्धी विसरणं आहे. देहबुद्धी विसरणं म्हणजे काय, अगदी गुरुजींसारखा देहबुद्धी विसरणं आपल्याला शक्य नाही आहे की तिथली जाणीवच मी काढून घेईन वगैरे. पण निदान आपल्याला की हा जो मीपणा आहे, मीच का असे जे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात त्याला आपल्याला ह्या समासामध्ये उत्तर मिळतं की हे मीच करायचं आहे. समाजासाठी असेल तरी मीच करायचं आहे, कुटुंबासाठी असेल तरी मीच करायचं आहे, मला शक्य आहे ना ती गोष्ट मी करायची असं आपण ठरवलं तर आपल्याला दृश्यामध्ये पण ह्या मायेमध्ये सुद्धा आपल्याला आनंद आहे कारण ती भगवंतानीच निर्माण केलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. असा विचार या समासामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 50 ओव्यांचा समास आहे पण भरपूर दृष्टांत आहेत त्यामुळे तुम्ही वाचलात की तुम्हाला पुन्हा प्रत्यय मिळेल आणि सगळे दृष्टांत आहेत ते सहज कळणारे असं आहे. तव स्मरण संतत स्फुरणदाय आम्हा घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुर स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो तुझ्या समया मुची तनु हि देश काही पडो. जय जय रघुवीर समर्थ.